15 दिवस झालं फक्त रिंग डोस केली होतं आपण. आता हे जी मुळी पांढरी किती जाणायला लागली आणि डोस बी विरघळला. डोस जी टाकला ते आपल्या किळी लागू झाला आणि पानात गॅप किती पडला, आपली किळी 15 दिवसात कमरेला लागायला लागली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज मी तुम्हाला केळी पिकाला रिंग डोस कधी टाकला पाहिजे त्या संबंधित माहिती देणार आहे. आणि रिंग डोस म्हणजे काय हे आपल्या बरेच शेतकऱ्याला माहित नाही. तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या भरपूर शेतकऱ्यांना रिंग डोसच माहित नाही. शेतकरी रिंग डोस करत नाहीत, त्याचा तोटा होतो शेतकऱ्यांना की केळीची आपल्या पुरेपूर वाढ होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, रिंग डोस मध्ये आपल्या केळीला रासायनिक खतांचा टाकला जाणारा डोस. तर आता बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं येणार की रिंग डोस टाकायचा, रासायनिक खतं टाकायची म्हणल्यावर आपल्या शेतीला हानिकारक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता विषय काय झालाय, आपल्या शेतीला रासायनिक खतांची सवय लागली. आपण एकदम रासायनिक खतं बंद करू शकत नाही. आपण जर एकदम रासायनिक खतं बंद केलं तर आपली जमीन पिकणारच नाही. आपल्याला काय करायचंय, थोडंसं ऑर्गॅनिक वाढवायचंय आणि रासायनिक थोडंसं कमी करत जायचंय. 100% आपल्याला ऑर्गॅनिक शेती आता लगेच करणं तर शक्य नाही, कारण की आपल्या जमिनीला सवय लागली रासायनिकचं. तर ती मुद्दा झाला. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे, रिंग डोस जर करत असलं तर त्याचं टायमिंग काय. तर शेतकरी मित्रांनो, रिंग डोस ही आहे ती 40 ते 50 दिवसात घेतलाच पाहिजे. आता बरेच ठिकाणी शेतकऱ्यांचं काय झाले, लहान रोप मका एवढी रोप शेतकऱ्यांना दिली गेली. ती रोप शेतकऱ्यांना 4-5व्या पानापर्यंत आणायला 1 महिना गेला. त्यामुळे त्या रोपांना जरा रिंग डोस तुम्हाला थोडं थांबून घ्यावं लागेल. हे आता माझ्या प्लॉटला रोप 4, 5 किंवा पानं निघलीच होती या रोप आपल्या पिकाची केळीच्या. तर त्यामुळे मला रिंग डोसला 40-50 दिवसात घ्यायला काहीच अडचण आली नाही. तर जी मका एवढी रोप जी लहान लावली शेतकऱ्यांनी, त्या शेतकऱ्यांना रिंग डोसला थोडंसं टाइम लागणार आहे, त्यांना थांबावंच लागणार आहे. लवकर त्यांनी रिंग डोस घेऊच नाही आज, असं माझं मत आहे. आता ही आपला जे प्रॉपर रिंग डोस 40 ते 50 दिवसात झाला पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, आपण 40-50 दिवसात रिंग डोस टाकलेला आहे. आपल्या प्लॉटला फक्त तुम्ही बघू शकता 56 ते 57 दिवस कंप्लीट झाले. ते प्लॉटची वाढ 1 नंबर आहे. आता रिंग डोस टाकताना आधी रिंग डोस कसा टाकला पाहिजे, तर रिंग डोस टाकायचं म्हणल्यावर डबल ड्रिप तर लागलीच पाहिजे ती, कारण डबल ड्रिप शिवाय केळीची दोन्ही साईडची मुळी चाललीच जात नाही. तुम्ही रिंग डोस टाकत असाल तर तुम्ही डबल ड्रिप वापरू शकता. डबल ड्रिप जर नाही वापरली तर तुमची मुळी चालणार नाही. आणि जर डबल ड्रिप नसेल तर त्याच्यासाठी बी आपल्यापाशी एक युक्ती आपण एक सांगणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे लगोलगीच डबल ड्रिप नसेल त्या शेतकऱ्यांसाठी बी आपण मटेरियल टाकायची एक सुविधा केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता रिंग डोस कसा टाकला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आता रोप आपली लहान असतात. आता ही रोप झालं स्टेपला, तर ह्या रोपाला आता आपलं रोप लहान असतं तेव्हा रिंग डोस जी आता ही पानाचा कोपरा आहे का, ह्या पानाच्या कोपऱ्याला आपल्याला पूर्णपणे एक रिंग घ्यायची. तुम्ही रिंग म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटलं की भरपूर खोल रिंग घ्यायची का, भरपूर खोल नाही. आपलं मटेरियल जे आहे ते थोडं आपलं बुडायसाठी, म्हणजे थोडं माती पलीकडे झालं पाहिजे त्यासाठी रिंग घ्यायची. पूर्णपणे एक रिंग घ्यायची आपल्याला. आता इथं रिंग लहानपणी मी घेतली होती, पूर्णपणे अशी रिंग घेतली की नाही, असं थोडीशी रिंग खोल घ्यायची. आणि रिंग जे आहे पानाच्या कोपरावर घ्यायची. का पानाच्या कोपरावर घ्यायची शेतकरी मित्रांनो, जर ही रिंग डोस जी आहे ती इथं जवळ जर घेतला केळीच्या तर काय होणार, एकदम मुळ्या तुटल्या जाणार, तुम्हाला त्याचा तोटा होणार. त्यामुळे रिंग डोस जे आहे इथं केळीच्या कोपऱ्यावर घ्यायचा असा पूर्णपणे. आणि आता तुम्हाला मी रिंग डोसचं प्रमाण सांगणार आहे. आता रिंग डोसचं प्रमाण तुम्ही लय झालं 150 ते 200 ग्रॅम. जर तुम्हाला 150 ग्रॅमनं रिंग डोस घ्यायचा असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यात कोंबड खत वापरू शकता. कोंबड खताचा रिझल्ट 1 नंबर आहे. आपण ऑर्गॅनिक शेती करायचं म्हटलोय ना, त्याचाच एक भाग मी सांगत आहे. तुम्ही कोंबड खत वापरला तरी चालेल. आता उन्हाळा आहे, ज्याच्याकडे पाण्याचं सुविधा जास्त आहे त्यांना कोंबड खत वापरा. कोंबड खत काय करतं, आपल्या पिकाची थोडीशी भूक वाढवतं. हिट आहे कोंबड खतामध्ये, त्याचा आपल्या केळी पिकाला भरपूर फायदा होतो. आता शेतकरी मित्रांनो, ज्यांनी कोंबड खत टाकले ते त्यांना त्याचा रिझल्ट जाणवले. त्यामुळे कोंबड खत टाकावा. जर तुम्ही 100-150 ग्रॅमना रिंग डोस रासायनिक खतांचा डोस घेतला तर तुम्ही त्याच्यात थोडंसं 50-60 किंवा 70-80 ग्रॅम तर रिंग डोस टाकू शकता, काय सुद्धा अडचण नाही. तर शेतकरी मित्रांनो, रिंग डोस टाकताना तुमचा अजून एक फायदा होणार आहे. जर तुम्ही कोंबड खत वापरला तर तुम्हाला त्यामध्ये, जर तुम्ही कोंबड खत टाकला रासायनिक खतामध्ये तर तुम्हाला निंबोळीची गरज लागणार नाही. आपल्या जी रासायनिक खताला आहे ती पाणी अजिबात सुटणार नाही. त्यामुळे तुमचा निंबोळीचा खर्च वाचणार आहे. निंबोळीची जी पोती टाकणार आहे ती तुम्ही जर कोंबड खतात जर टाकलं कोंबड खत, तर कोंबड खतामुळं पाणी सुटणार नाही रासायनिक खताला. आणि रासायनिक खत आपण टाकलं की रासायनिक खतातून आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. आपल्या पानाचा गॅप निघून जातो. जर आता तुम्ही शेतकरी मित्रांनो
तुम्ही मार्केटमध्ये जर बघायला गेला तर मार्केटमध्ये आता चालूला आपण जर 25 किलोची बॅग एक आणायला गेलो, समजा आपण एक मटेरियलची बॅग आणायला गेलो 25 किलोची, तर तिचा रेट आहे 4000च्या आसपास. तर ती आपली बॅग जी आहे ती 1 ते 2 सोडण्यात संपून जाते. आपण 5-6 किलो जर सोडलं एकरी, तर आपण रिंग डोस जी आहे ती आपला रिंग डोस जास्तीत जास्त 8 ते 9 हजारात होणार आहे. आणि 8 ते 9 हजारात आपल्या रोपाची वाढ भरपूर होणार. कारण की रिंग डोस टाकला की त्याचं मटेरियल जे आहे कमीत कमीत 1 महिनाभर तर त्याचं पूर्णपणे अंश राहतो, त्याचा आपल्याला फायदा पडतो. आता तुम्हाला मी सांगणार होतो की ज्याच्याकडं डबल ड्रिप शिल्लक नाही, आता शेतकऱ्यांना खांद्यानंतर डबल ड्रिप टाकता येते, टाका असं म्हणणं आहे काय जणांचं. जर त्याला डबल ड्रिप नसेल शक्य, तर त्या शेतकऱ्यांनी की नाही मटेरियल रिंग डोस मध्ये टाकताना काय केलं पाहिजे, तर जर तुमच्याकडे एकच लॅटर आहे, एकच ड्रिप शिल्लक आहे, तर शेतकरी मित्रांनो टेन्शन घेऊ नका. आता शेतकरी म्हणल्यावर मी बी त्यातनंच गेलो, या ड्रिप टाकायचं म्हणल्यावर भरपूर अडचण येते. त्या काही जणांना काय वाटतं असं संबंध येतो की आता रिंग डोस करायचा, आपल्याकडे ड्रिप नाही तर आपण रिंग डोस करायचा नाही. आता तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी मी तुम्हाला एक जुगाड सांगत आहे. जर तुमच्याकडं एकच ड्रिप असेल तर तुम्ही ही ड्रिप आहे का लॅटर बघू शकता, ह्या ड्रिपला तुम्ही ही आपलं जी पान आहे इथं, या पानापासून तुम्ही अशी एक रेग ओढून मटेरियल टाकू शकता इथं. आणि इकडे रोप आहे त्या रोपापाशी बी असं, म्हणजे प्रत्येक रोपाला तुम्ही इथं एवढ्यात असं एक मटेरियल आणि एवढ्यात असं एक मटेरियल टाकू शकता. कारण की ही पद्धत योग्य आहे. आमच्या एक मित्रासाठी मी त्यांच्या प्लॉटवर गेलो होतो, त्यांच्याकडे असंच ड्रिप शिल्लक नव्हती, जरा त्यांची अडचण होती, तर त्यांना मी असं सांगितलं की तुम्ही एका साईडला जी आपली ड्रिप आहे त्या ड्रिपच्या खालीच मटेरियल टाका. जर तुमच्याकडे ड्रिप शिल्लक नसेल आणि तुम्ही एकाच साईडला जर रिंग डोस मध्ये मटेरियल टाकलं, तर एकाच बगलेला आपलं पाणी ओलं होणार, पूर्णपणे एका बगलेची मुळी चालणार, त्यामुळे आपल्याला त्याचा तोटा होणार. जर तुमच्याकडे ड्रिप शिल्लक नसेल तर तुम्ही असं एक रेग मारू शकता इथं एवढी, असं एक रेग मारू शकता. शेतकरी मित्रांनो आपली काय मुळी इथं नसती, आपली मुळी केळीची चौकट पसरलेली असती. आणि ती झालं. आता बरेच शेतकरी काय करतात, रिंग डोस टाकल्यानंतर आपल्याला पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे योग्य. पाण्याचं प्रमाण जर विचलित झालं, आपल्याला काय वाटतं, म्हणजे मला पण सुरुवातीला वाटायचं, प्रत्येक शेती आपली अनुभवातून तुम्हाला मी सांगत आहे. प्रत्येक वेळेस जी चुका झाल्या ते माझ्याकडून ती तुमच्या चुका होणी, त्यासाठी मी सांगत आहे. आता पहिल्यांदा जे आपण रिंग डोस टाकल्यानंतर आपल्याला काय वाटतं की आपण जर पाणी सोडलं पूर्णपणे आपलं मटेरियल लगेच विरघळेल आणि आपल्या केळीला लागू होईल. तर शेतकरी मित्रांनो आपण लोगोलोग पाणी जास्त वाढवायचं नाही आपल्या प्लॉटला. आपण लोगोलोग जर पाणी जास्त वाढवलं तर त्याचं का आपल्याला तोटा होणार. आपलं मटेरियल आहे ती एकदम विरघळलं जाणार. मटेरियल एकदम विरघळलं की आपल्या इथं पूर्णपणे मुळीला शॉक बसणार आणि त्यामुळं आपल्या बागात कुठं मरहू अशा सुद्धा सुविधा, म्हणजे अशा सुद्धा रोग यायला चालू होतात. त्यामुळे रिंग डोस टाकल्यानंतर तुमचं पाणी मेंटेन मध्ये ठेवा. आता रिंग डोस मध्ये रासायनिक खतं कुठली वापरली पाहिजे ती आपलं सांगायचं राहूनच गेलं बरं का, तर ती खतं तुम्हाला सांगणार आहे. तर आपण की पिकाला सगळ्यात जी घटक असतो, मग त्या घटकामध्ये असो नत्र असो, स्पोरद असो, पालाच असो, आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी नत्र म्हणजे आपण 24-24 वापरू शकतो किंवा युरिया त्या जोगी आपल्याला नत्र बी मापात ठेवायचंय. नंतर आपल्याला थोडं पोटॅश घ्यायचंय, आपल्याला मायक्रोटन घ्यायचंय, आपल्याला हुमिक घ्यायचंय. परत तुम्हाला सांगतो, जर तुम्ही निंबोळी घेऊ शकता, मटेरियल मध्ये निंबोळी कोंबड खत जर नाही वापरला तर तुम्ही निंबोळी आवर्जून वापरा. कारण आपण मटेरियल काढलोच तर आपल्या मटेरियलला पाणी सुटणार. निंबोळीमुळं आपल्या मटेरियलला पाणी सुटत नाही. निंबोळी असं खत आहे की आपलं जी जमीन आहे, आपण जमिनीत जी खतं टाकल त्या खताला एकदम म्हणजे विघरून देत नाही. ती कसं करतं, थोडं विघरून जर आपण एकदम टाकस तर लगेच खत विघरून जातात. निंबोळी खताना धरून राहते, पकडून राहते, त्यामुळे निंबोळी वापरू शकता. तर या सगळ्या म्हणजे आपल्या की पिकाला लागणार आहे, मायक्रोडोन असो, आपण सगळं घटक टाकणार ह्याच्यात, पोटॅश असो, आपल्या केळीला कुठलीच कमतरता डोस मध्ये देणार नाही आपण. म्हणजे आपण डोस टाकला की आपल्याला ड्रिप मधनं लिक्विड खत जास्त सोडायला लागणार नाही. ती जर बऱ्याच ठिकाणी काय होतं, शेतकरी जर रिंग डोस नाही टाकलं की त्यांना वारंवार ड्रिप मधनं औषध दाबावं लागणार. ड्रिप मधनं औषध दाबायचा भरपूर खर्च आहे. तर ड्रिप मधनं तुम्ही जेवढं कमी औषध दाबचाल तेवढं फायदे झाला. आता बरेच जण या ठिकाणी म्हणणार आमचा केळीचा लय खर्च झाला, आम्हाला केळी परवडत नाही. तर शेतकरी मित्र आपण वारंवार सांगतो, मजूर जेव्हा कधी जाऊ ना, कुठलं बी क्षेत्र धरलं तर त्या क्षेत्रात मालक जर स्वतः उभा राहिला त्या ठिकाणी तर ते क्षेत्र कधीच बंद पडत नाही. मग ती शेती असू नाही तर कुठलं बी क्षेत्र असू, आपल्याला मजूर जेव्हा अवलंबून राहायचंच नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही तुम्हाला ह्याच्यात सांगतो, तुम्ही स्वतःहून शेती करा. जेवढं तुम्ही आपल्या शेती स्वतःहून खचतार तेवढं तुम्हाला फायदे. आपली काळी आपल्याला कधी बी आपला खर्च तर काढून देते. जेवढं तुम्ही शेतीत स्वतः राबचाल
तेवढा फायदा आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीकडे वळलंच जात नाही ती लोक. तर माझं हे नाही म्हणणं आहे, आपली जर शेती असेल तर आपली शेती करत जावा, शेती परवडते. आणि शेतकरी मित्रांनो, आता ड्रिंक डोस टाकला म्हणल्यानंतर वरनं बरेच जण म्हणणार ड्रिपमधनं पुरेपूर खत बंद करायचं का. ड्रिपमधनं पुरेपूर खत नाही बंद करायचं. जर एक लगेलगी बी ड्रिपमधून सोडायचं नाही. आपण जर रिंग डोस टाकला तर आपल्याला काय करायचंय, थोड्या दिवस थांबायचं. एक 4-8 दिवस तर आपल्या त्याचा अंश येऊन द्यायचा. जर 4-8 दिवसानं जर तुम्हाला वाटलं जर आपला जर पोगा अडकलाय, तर तुम्ही जर वाढ थोडीशी पोग्याबद्दलची तुम्हाला कमी वाटली, अडकायला लागलं, तर तुम्ही त्या बाबतीत कॅल्शियम बोरान आणि सोडू शकता. आणि जर मायक्रोन्यूटन आणि हुमिक मुळी जर चालल्यानं जर वाटत नसली तर तुम्ही सोडू शकता. एक महिनाभर तुम्ही जर थोडं कॅल्शियम बोरान मायक्रोन्यूटन जरी सोडलं तरी तुमच्या रोपाची वाढ एक नंबर होणार, तुम्हाला त्याचा फायदा होणार. त्यामुळे माझं म्हणणं आहे, जेवढं तुम्ही बेसळ खताकडे वाढचाल तेवढं तुमचा फायदा आहे. आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आधी आपल्या शेतीला शेणखताचा वापर करा. कारण जेवढं आपल्याला शेणखत 3000 एक डम्पिंग येतंय आणि हिथं 3 आणि 4000 आपल्याला 25 किलो येतंय. आता 25 किलो कोणीकडं आणि एक डम्पिंग कोणीकडं, कुठलं परवडलं आपल्याला ते डोक्यात येत नाही. रासायनिक खताचा आपल्याला वापर मिडियम मध्येच करायचा. रासायनिक खत आपल्याला कमी करत जायची आणि ऑर्गॅनिक वाढवत जायची, असं माझं तर मत आहे. आपल्या शेतकऱ्यांना की नाही ओळखता येत नाही केळीची वाढ कशी थांबली जाते. तर शेतकरी मित्रांनो, केळीची वाढ आपल्या कधी थांबली जाते, तुम्ही इथं आपला गॅप बघायचा, प्रत्येक पानात गॅप बघायचा. आता आपला पहिला गॅप किती पडलेला आहे, दुसरा गॅप किती पडलाय, तिसरा गॅप ह्याच्यापेक्षा मोठा पडलाय, चौथा गॅप बघा तुम्ही इथं. जेवढा गॅप तुमचा जास्त पडेल तेवढ्या तुमच्या रोपाची वाढ झाली असं लक्षात येतं. आणि अजून कसं ओळखायचं, आपलं ही पान आहे, ह्या पानापेक्षा बघा आता इथं प्लॉटमध्ये आपल्या अजून एक मोठं पान निघले. आता ही पान अजून मोठं निघणं ह्याच्यापेक्षा. आणि शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की ही डाग जे आहेत ती आपल्या केळीचं बाळसं आहे. आपल्या केळीची किती वाढ झाली ती ह्या डागावरनं आपल्याला समजतं. त्यामुळं ह्या डाग कोणी तुम्ही फवारणी घेऊ नका की रोग पडला आपल्या केळू. ही जेवढं डाग पडतेल तेवढी तुमच्या रोपाची वाढ झाली ही म्हणून लक्षात येतं. वरून समजून येतं की आपल्या रोपाची वाढ थांबली का नाही. आपल्या गॅप पडला, गॅप एक लक्षात ठेवायचा आणि पाणी मोठं निघायला लागलं हे लक्षात ठेवायचं. तर आता हे झालं. आता रेटची चर्चा आपण करतो, रेट सांगत असतो. रेट आता चिलिंगचा थोडा कमीच रेट आहे बरं का. चिलिंगचं काय होतं, केळ थोडंसं पिकाला अडचण करतं, त्यामुळे चिलिंगचा रेट कमी आहे. 15 रुपयेपर्यंत चिलिंगचा रेट आहे. एवढं जर रेट आपल्याला मिळाला तरी सुद्धा आपल्याला केळी परवडती. आणि नॉन चिलिंग 19 ते 20 रुपये रेट आहे. 19-20 रेट भरपूर झाला. काय काळ असा होता की मी स्वतः लॉकडाऊन मध्ये 2 आणि 3 रुपयानं आपण केळी मी स्वतः ऐकले ते, पण आपण खचलो नाही. त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये कारण सगळंच बंद असल्यामुळं केळी 2 आणि 3 रुपयानं द्यावे लागले. तर आपण केळी दिल्या त्या टायमाला. नंतर मी प्रयत्न केलं, आपल्याला नंतर एक रेट सापडला 20 रुपयाच्या आसपास. कधी आपल्याला आता गेल्याच नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये रेट ढासळलं होतं. सुरुवातीला म्हणजे माझा माल 28 रुपयाने गेला होता. नंतर चिलिंग आल्यामुळे रेट थोडासा कमी सापडला. 11-12 रुपयानं मी बॉक्सला माल काढला. पण माझा पहिल्यांदा आधी मला चालवला 27-28 किंवा 21 बी रेट सापडला होता 3-4 गाडीला. माझा खर्च निघून मला तिथं पैसे राहिले भरपूर. तर बाकीची मागं राहिलेला माल ती माझा नफा बी मिळत गेला. तर शेतकरी मित्रांनो, माझं एवढंच तुम्हाला सांगणे, तुम्ही पीक कुठलं बी घ्या, आपलं त्या पिकाचं तुम्ही लावताना आपला खर्च किती होती, आपल्याला उत्पादन किती होतंय, तुम्ही ती शेड्यूल ठेवा. जेव्हा तुम्ही करेक्ट शेड्यूल ठेवचाल, हंगाम ठरवचाल व्यवस्थित, केळी पिकाचा बी हंगाम व्यवस्थित ठरवचाल, तेव्हा नक्कीच तुम्ही कुठल्या पिकात यशस्वी होणार. आणि केळी पिकात जर सांगायला लागलं तर केळी पिकाला योग्य हंगाम निवडलाच पाहिजे ता, असं माझं तर म्हणणं आहे. कारण उन्हाळी जर केळी लावली तुम्ही, आता उन्हाळी केळी लागवड केलीच जाते, उन्हाळी केळीला भरपूर त्रास होतो शेतकरी मित्रांनो. कारण की टेम्परेचर इतकं वाढत चाललंय की आपल्याला टेम्परेचर पासून केळी वाचवू शकत नाही आपण. त्यामुळं काय होतं, आपली पानं लहान निघतात. पानं लहान निघली की भोगा अडक अशा समस्या निर्माण होतात. तर शेतकरी मित्रांनो, हंगामी लागवड करत जावं. आता उन्हाळ्यात बी लागवड केलीच जाते, मी बी केले त्या लागवड, तसं काय अडचण येत नाही. पण तुम्ही जर हंगामी लागवड केली तर तुम्हाला समजा रोगाची बळी जाणं, परत नंतर व्हायरसची बळी जाणं अशा समस्या निर्माण होणार नाही त्या. तर हे झालं. आता तुम्हाला मी एवढं सांगायचं, तुम्ही जेवढं बेसळकड वाळणार, जेवढं तुम्ही बेसळ टाकचाल तेवढं तुमच्या रानासाठी चांगली गोष्ट आहे. आणि अधूनमधून तुम्ही आपल्या
रानाला स्लरी सोडत जावा. स्लरी मी तुम्हाला कसं बनवायचं मागील व्हिडिओत सांगितलं होतं, अजून सुद्धा सांगतो तुम्हाला. देशी गाईचं शेण, मुतारी, बेसन आणि गुळ हे घ्यायचं आणि तुम्हाला वडाच्या खालची जर माती मिळाली तर ती बी तुम्ही वापरू शकता. जेवढा त्याच्यामध्ये रिझल्ट आहे ती कुठल्याच खतांमध्ये रिझल्ट नाही. तर आपण पुढला जी व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो, आपण पुढला व्हिडिओ रोगांविषयी काढणार आहे. आपल्याला बरेच शेतकऱ्यांना रोगांविषयी माहिती समजून येत नाही. कुठला रोग काय आहे, समजा व्हायरस असू, करप्या असू, सगळ्या रोगांविषयी आपण पुढला व्हिडिओ काढणार आहे. तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपला शेतीविषयक व्हिडिओ अपलोड झाल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटेल. जय जवान, जय किसान.